नमस्कार सख्यानो, नमस्कार. सगळ्या मस्त चार्जअप झालेल्या दिसत आहेत. तर मला जरा खणखणीत आवाजात सांगा, हाऊ इज द जोश, हाऊ इज द जोश. ऐका, ताता अलकनंदाने सांगितलं त्याप्रमाणे एकदा मी ठाण्याहून नाशिकला बसने जाताना मला एक धमाल पात्र भेटलं. खोपटला मी मस्त विंडो सीटवर जाऊन बसले. छान हवा सुटली होती. तेवढ्यात एक जोडपं गाडीत चढलं. तिच्या खांद्यात पर्स, दोन्ही हात मोकळे, त्याच्या दोन्ही हातात बॅगा. बाई, सीट नंबर काय आहेत तुमचे? अहो, काय नंबर येतो आपले? अगं, तिकीटं तुझ्याच पर्समध्ये आहेत ना, ती बघ ना, मला काय विचारते? शेवटी तुम्ही मलाच कामाला लावणार, स्वतः म्हणून काही लक्षात ठेवायचं नाही. मग धर तू या बॅगा, मी काढतो पर्समधून तिकीटं. तेवढ्यात त्या बॅगा माझ्या गळ्यात मारू नका हं. घरीदारी मीच मरायचं का? अहो ताई, ते सीट नंबर बघून जागेवर जा आणि मग भांडा मनसोक्त. मागे लोक खोळंबली आहेत हो. ओ, आम्ही काय भांडायला नाही आलो इथे, मनसोक्त भांडा म्हणे. बाई पर्समधून तिकीटं काढतात, 11-12 नंबर बघतात आणि स्थानापन्न होतात. गाडी सुटायला वेळ होता म्हणून नवरोजी सिगरेट ओढायला उतरतात आणि तिच्या खिडकीखाली जाऊन उभे राहतात. नंतर एक जोडपं येतं. ते या बाईंची सीट क्लेम करू लागतं. अहो ताई, हे 11-12 नंबर ना आमचे आहेत. आम्ही काय मूर्ख आहोत का? तसं नाही हो, ही बघा तिकीटं आहेत ना, 11-12 स्पष्ट लिहिलं आहे. आमचे पण तेच आहेत. मी काय खोटं बोलते का? अगं बघ जरा आपले नंबर. तुम्ही गप्पच बसा हां, मी बघते ना, मी करीन हँडल. ताई जरा बघा नंबर, एखाद वेळेस होते अहो चुकी. रागारागाने ती तिकीटं काढते. सीट नंबर बघतात, F11-12. ताईंचा चेहरा बघण्यासारखा होतो. उठून तावातावानी मागच्या सीटवर जाते. हे एसटीवाले ना मुळी नीट छापणारच नाही. ओ उठा हो, रिझर्वेशन करणार नाहीत आणि बसतील आरामात. बाई स्थिरस्थावर होतात आणि त्यांच्या एकदम लक्षात येतं की आपण बनवलेली लस्सी टेबलवरच राहिली आहे. त्यांनी नवऱ्याला सांगितलं होतं, दोघांना ग्लासात लस्सी घ्या आणि पातेलं धुवून टाका. काय हो, लस्सीचं काय केलं? अहो जीभ चावतात. एक काम धड कराल तर शपथ. अहो 70 रुपये लिटर दूध आहे, गेली ना आता लस्सी वाया. काय करावं या माणसाला काही कळेना. त्या शेजारच्या उषाताईंकडे चावी तरी दिली आहेत का? हो दिली आहे ग. नशीब माझं. लावा फोन तिला, तिला सांगते लस्सी घेऊन जा म्हणून. अहो फोन लावतात, ही फोन खेचते. हॅलो उषाताई, आमची चावी आहे ना तुमच्याकडे? अहो एक ना मोठा घोळ झाला आहे. तुम्हाला माहितीच आहे ना हे आमचे किती वेंधळे आहेत ते. त्यांना सांगितलं होतं ती टेबलवर लस्सी ठेवली आहे, ती 2 ग्लासमध्ये ओता आणि पातेलं घासून ठेवा. विसरले. अहो जरा घरी जाऊन डायनिंग टेबलवर पातेल्यात ती लस्सी ठेवली आहे, ती घेऊन याल का? 70 रुपये लिटर दूध आहे हो, फेकून तरी कशी देणार? तेवढी तुम्ही पिऊन टाका. बरं एवढंच ना, आणते की. आणि उषाताई फोन ठेवतात. बरं झालं बाई फोन लागला. पिऊ म्हणाली. अर्थात तिला लागतंय काय मेलीला म्हणायला, फुकटचं मिळतंय ना गिळायला. मेली नेहमी कांदा, बटाटा, साखर उसने नेते, परत करायचं कधी नावच नसतं. आता गिळेल फुकटची लस्सी. अगो तुला एवढा राग आहे ना तिचा, मग कशाला सांगितली तिला प्यायला? राहू द्यायची तशीच लस्सी. राहू काय द्यायची? तुम्हाला नाही कळणार हो. मी आहे म्हणून तुमचा संसार काटकसरीने निगुतीने चाललाय. बरं बाई, चुकलं माझं, तू परफेक्ट आहेच. मुळी मी परफेक्ट. उगीच नाही आपलं स्वतःचं घर होते. आता हे साखरपुड्याला चाललोय आपण. काही अडलंय का हो? तुमची चुलत बहीण. फुकटचा खर्च. काय साडी दिली होती मुलीच्या लग्नात, आहा, एका धुण्यात बोळा. अगं ठीक आहे, मुलीचं कार्य होतं, खर्च असतील बरेच, आपणच समजून घ्यायला हवं ना. मोठे म्हणे आपणच समजून घ्यायला हवं ना. काय पण पुळका त्या भवानीचा. मला मात्र मस्त करमणूक होत होती. अगं आपल्या रोहनला अमेरिकेला शिकायला पाठवलं तेव्हा माझ्या एका शब्दावर तिने आर्थिक मदत केली होती ना आपल्याला. होते म्हणून दिले, एवढं नको आहे सांगायला. तुला काही मानायचंच नसेल तर जाऊ दे,
असे कोणाचे उपकार विसरायचे नसतात ग. बस बस झालं तुमचं उपदेशामृत. आणि हो, उगाच तिथे गेल्यावर ह्याच्याकडे जाऊ त्याच्याकडे जाऊ करू नका. आधीच सांगते, फुकट खाऊ आणि रिक्षावर खर्च. अगं 2 लोकांकडे गेलं, गप्पा मारल्या की बरं वाटतं ग. सारखं काय पैसा पैसा. आता बरे दिवस आहेत आपले, जरा एन्जॉय करू ना. बरे दिवस आलेत म्हणून उधळायचे नाही आहेत पैसे. जाऊ दे, तुला नाही कळणार. पुढे बस एका उपाहारगृहाशी थांबते. साहेब 2 वडापाव आणि लस्सीचे 2 टेट्रापॅक घेऊन येतात. आता हे कशाला आणलं? घरी नाश्ता केला होता ना. अगं हो, जरा प्रवासात मजा. कसली आली आहे मजा? तेलकट खाऊन मग खोकत बसाल. आणि ही लस्सी माझ्या जखमेवर मीठ चोळायला का? जाऊ दे, तुला माझ्या भावना, माझा आनंद कधीच कळणार नाही. पुढे गाडी सुरू झाली. बाईंचा जरा डोळा लागला. नाशिक जवळ आलं. अंबडपासून कंडक्टर एक एक स्टॉप सांगू लागला. यांचा स्टॉप निघून गेला. पुढे काकांनी विचारलं तर कंडक्टरनी सांगितलं, काका 2 स्टॉप मागे गेला तुमचा स्टॉप. झालं, बाईंचा पारा चढला. कसे हो नेहमी येता तरी विसरता. आता आले ना रिक्षाच्या बोडख्यावर पैसे घालणं. बाईंच्या तोंडाचा पट्टा चालू झाला आणि इथेच कहाणी में ट्विस्ट आ गया. इतक्या वेळ शांत असलेल्या काकांनी जमदग्नीचा अवतार घेतला आणि ओरडले, आता गप्प बस. खूप ऐकून घेतलं इतक्या वेळ. तू पण 3-4 वेळा येऊन गेली आहेस ना, तुला नाही कळलं? आता एक बॅग हातात धर आणि मुकाट्याने खाली उतर. वटवट 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 नुसती. धन्यवाद.